कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए अरे कुठं चाललोय आपण? अरे हो बाबा आलो आता झालं चला ये ये इकडे ए किती वेळ आहे अजून यार? पोचलोच आहे। झालं आलो माझ्या डोळ्यावरची पट्टी तरी काढ यार, डोळे दुखताय माझे। अरे झालं आता जरा शांत हो हा एक मिनिट शाबास नाही डोळे उघडायचे नाही ना, डोळे उघडायचे नाही थांब 1 2 3 उघड डोळे ये शिवा थँक्यू यार। हॅपी बर्थडे बरं आशुमांच्या तुम्हाला माहितीये का आज आपण स्टेफनीचा बर्थडे सेलिब्रेट करायला इकडे का आलोय? हा का? कारण का स्टेफनी आणि शिवाची पहिली भेट इकडेच झाली होती आणि स्टेफनी आपल्या गँग मध्ये आलेला काय रे? इथे कसं काय रे? 4 साल पुरानी बात आहे। माझ्या आयुष्याचं ना पूर्ण खच्चीकरण झालं होतं। शाळेत मार्क येत नव्हते, मित्रही माझ्याशी कोणी नीट बोलत नव्हतं, आम्ही अब्बूचे सारखे घरात भांडणं व्हायचे। हे जीवन नकोसं झालं होतं मला। एकदा तर अब्बूने घरातूनच काढून दिलं रे। मग काय, मग ठरवलं बस आता नको हे जीवन, कुठेतरी जाऊन ना उडी मारून हे जीवनच संपून टाकतो। आणि जाता जाता ह्याच कट्ट्यावर आलो आणि खूप जोरात रडायला लागलो। रडत असताना कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला रे, आणि तो हात ना शिवाचा होता। शिवाने मला समजून सांगितलं, मला गॅरेजवर नेलं। ती बोलली तू एकदा माझ्यासोबत गॅरेजवर चल, तुला पटलं तर हा, नाहीतर तुला हवं ते कर, मी नाही अडवणार। मग मी तिथं गॅरेजवर गेलो। तिथं मला अप्पर टिप्पर सायलेन्सर बॅटरी सगळेजण भेटले आणि मी तिथं रमायला लागलो। या सगळ्यांसोबत माझी चांगली मैत्री झाली। असं तुला एक सांगू, त्या दिवशी जर मला शिवा इथं भेटली नसती ना, तर आज हा स्टेफनी पण नसता। शिवा शिवा तू मेरे लिए खुदा जैसी शिवा। स्टेफनी तुझे पता नहीं तू क्या चीज है, पर हमें पता है। शिवा मग बाकीचे कसे भेटले तुला? आईचा मार वाचवायला ना मी शिवाच्या गॅरेजवर जाऊन लपवायचो। तिकडे आई जेव्हा शोधत यायची ना, शिवा काहीच बोलायची नाही तिला, आणि हळूहळू आमची पण मैत्री घट्ट झाली। आमची तर शाळा सुटलेली, मग काय आम्ही फिरायचो नुसते। पैसा नाही काय नाही, कामाची खूप गरज होती आम्हाला, आयुष्यात काय करायचं माहित नव्हतं। मग शिवाच्याच आईने शिवाला कुठून तरी सांगितलं की वस्तीत 2 रिकाम टेकडी पोर आहेत। मग काय, शिवा आम्हाला शोधत तिकडे आली, तिने काम दिलं, पैसा दिला, आयुष्यात काहीतरी करू शकतो आपण याबद्दल आम्हाला समजावून सांगितलं। मग शिवा आमची मैत्रीण झाली। माझा तर खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता, तेव्हा फक्त शिवाने मला वाचवलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं होतं। आणि आजपर्यंत तिने मला त्याचे पैसे कधीच मागितले नाही। अरे पैसे काय रे, ते आज आहेत उद्या नाही, पण तुमच्यासारखे सगळे मित्र मला भेटले
ह्याहून जास्त माझ्यासाठी काही नाही खरंच. शिवा, तू बोलतेस ते एकदम करेक्ट आहे. तू धरलेला हात कधीच सोडत नाही. ए बस झालं, काय सेंटी होत सगळे. चला केक कापूया आता. एवढा छान केक आणलाय तुम्ही भाई लोग. क्या बात आहे. अरे वा. हा Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Stephanie. Happy birthday to you. चला चला चला, आता दुसरं सेलिब्रेशन. हे नाही, तुम्ही लय जाम मार तयार नाही. आता का आमच्या बर्थडेला आम्हाला मारतो तेव्हा कसं? शिवा तू खरंच कमाल आहेस यार. मानलं तुला. या सगळ्या लोकांना इतकी मदत केलीयस. म्हणजे माझे भाऊ म्हणतात ना, त्या भाषेत म्हणायचं झालं तर तू पुण्य कमवलंयस खूप. मदत काय सगळेच करतात रे, पण आपण माणूस म्हणून त्या माणसाला केवढं जपतोय ना, ते महत्वाचं आहे. बरं मला सांग, तुला ही जागा कशी वाटली? छान आहे. म्हणजे तू त्याच्या लग्नाबद्दल शिवाला सगळं खरं सांगून टाकेल. हे पण सगळं होईल ना नीट? होईल रे, तुझा ठीक आहे. हे घे आशू. अरे अरे थांब 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 थांब. अरे अरे तुझ्यासाठी नव्हतं, तुझ्यासाठी वेगळं होतं. वेगळं का? भाई भारी होतंय. काय होतं? काय नाही काय नाही, इकडे ते. अरे तू काय आवडलंय. आशू, हा मला लावणी करायची आहे. काय? गाणं गा रे. मीच गाणं गातो. ओके. तुम्हावर केली मी मर्जी बाय, नका सोडून जाऊ रंग महाल. नका सोडून जाऊ आशू रंग महाल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.